नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातील पहिला पाठ गुरुत्वाकर्षण या पाठातील महत्त्वपूर्ण मुद्दे पाहणार आहोत। तेव्हा परीक्षेला जाण्यापूर्वी एक वेळ या पाठातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अवलोकन करूनच जा। जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे आणि महत्त्वपूर्ण मुद्दे तुम्हाला माहित होण्यासाठी नोटिफिकेशन मिळेल। गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? विश्वातील कोणत्याही दोन द्रव्य कणांमध्ये केवळ त्या कणाच्या वस्तुमानावर व त्या कणांमधील अंतरावर अवलंबून असणारे जे आकर्षण बल असते त्यास गुरुत्वाकर्षणाचे बल अथवा गुरुत्वीय बल म्हणतात। या परस्पर आकर्षणास गुरुत्वाकर्षण म्हणतात। सुरुवातीला आपण पाहूया न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते। न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपण पाहूया। जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते। त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते। त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात। पुढे पाहूया आपण केपलरचे नियम। 1. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। 2. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते। 3. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। वस्तुमान म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय। वस्तुमानाचे SI एकक किलोग्राम आहे। त्यानंतर वजन म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या आपण पाहूया। एखाद्या वस्तूला पृथ्वी अथवा इतर ग्रह, उपग्रह किंवा तारा ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात। वजनाचे परिमाण mg होय। वजनाचे SI एकक न्यूटन आहे। मुक्त पतन म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात। गुरुत्वीय बलाचे कोणतेही एक वैशिष्ट्य लिहा। दोन द्रव्य कणांमधील गुरुत्वीय बल त्या कणांमधील माध्यमावर अवलंबून नसते। उपग्रहाला ग्रहाच्या कक्षेत ठेवणाऱ्या बलाचे नाव लिहा। उपग्रहावर ग्रहाने प्रयुक्त केलेले गुरुत्वीय बल त्याला ग्रहाच्या कक्षेत ठेवते। पृथ्वी कोणत्या बलामुळे सूर्याभोवती फिरते? सूर्याने पृथ्वीवर प्रयुक्त केलेल्या गुरुत्वीय बलामुळे ती सूर्याभोवती फिरते। व्याख्या लिहा। अभिकेंद्री बल, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते। या बलास अभिकेंद्री बल म्हणतात। न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणता ते पाहूया। विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते। हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? वस्तू व पृथ्वी
यामधील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे वस्तूत जी ऊर्जा सामावलेली असते तिला गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणतात. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे महत्त्व सांगा. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे महत्त्व. या नियमामुळे आपल्याला पुढील गोष्टींचे स्पष्टीकरण मिळते. 1. पृथ्वी आपल्यावर प्रयुक्त करीत असलेले गुरुत्वीय बल. 2. चंद्र व मानवनिर्मित उपग्रहांचे पृथ्वीभोवती फिरणे. 3. ग्रह, लघुग्रह, धूमकेतू इत्यादींचे सूर्याभोवती फिरणे. 4. चंद्र व सूर्य यांच्यामुळे समुद्रामध्ये येणारी भरती व ओहोटी. मुक्तिवेग म्हणजे काय? ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या अथवा इतर ग्रहाच्या, उपग्रहाच्या, ताऱ्याच्या अथवा त्या वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तिवेग म्हणतात. यावेळी वस्तू पृथ्वीपासून अथवा त्या ग्रहापासून किंवा उपग्रहापासून किंवा ताऱ्यापासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. त्यानंतर आपण पाहूया गुरुत्व त्वरणाचे सूत्र. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काढण्याचे सूत्र. मुक्तिवेगाचे सूत्र. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओसह.